उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ता हेड पोस्ट ऑफिस कार्यालय नांदेडचे सर्व इथे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी व सर्व नांदेड जिल्हा महाराष्ट्र सर्व भारतीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मास्तर लहुजी साळवे प्रेमी आंबेडकर प्रेमी साठे प्रेमी मौलाना अब्दुल कलाम आजाद प्रेमी मिसाइल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रेमी संविधान प्रेमी सर्व जनता जनार्दन सर्व कर्मचारी नांदेड जिल्हा संविधान घडविणारे संविधान लिहिणारे जगाला शांतीचे संदेश देणारे विश्वरत्न बोधिसत्व भारत रत्न भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू या ठिकाणी झाला. जिल्हा इंदोर मध्य प्रदेश. मध्य प्रदेश सरकारने 2003 मध्ये महू हे नाव काढून डॉक्टर आंबेडकर नगर हे नाव देण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबेवाडे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्राचे मूळ निवासी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर, त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकर आणि त्यांच्या आजोबाचे नाव मालूजी आंबेडकर, जुना नाव सकपाळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 अपत्य होते, 4 मुलं 1 मुलगी. ते 5 अपत्य कोण कोण? नंबर 1 भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर, गंगाधर आंबेडकर, रमेश आंबेडकर, इंदू आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर. हे 5 अपत्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. 5 अपत्यामधून 4 अपत्य त्यांना गमावं लागलं. या देशासाठी, या समाजासाठी, आम्हा सर्वांसाठी. केवळ 1 मुलगा जीवित होता, वडील मुलगा भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला. त्यांनी संविधान घडत असताना त्यांनी थोर महात्मा आणि संतांचा स्ट्रगल, त्यांचे विचार, त्यांचे संस्कार समोर ठेवून त्यांनी संविधान तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करत असताना त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. संविधान तयार करून त्यांनी 5 महापुरुषांसमक्ष देशाला अर्पित केले. ते 5 महापुरुष कोण कोण? नंबर 1 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंबर 2 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. नंबर 3 भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. नंबर 4 भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आजाद. नंबर 5 सी राजगोपालाचार्य. हे 5 महापुरुषांसमक्ष देशाला अर्पित केले 26 नोव्हेंबर 1949 ला. 26 नोव्हेंबर 1949 ते आज 26 नोव्हेंबर 2024 आज घडीला संविधान तयार होऊन 75 वर्ष पूर्ण झाले. संविधान तयार होऊन 75 वर्ष पूर्ण झाले. 75वा संविधान तयार अमृत महोत्सव 2024 म्हणायला काय हरकत नाही. गेल्या 26 जानेवारी 2024 ला या भारताला संविधान मिळून 75 वर्ष झाले. ते 75वा प्रजासत्ताक अमृत महोत्सवाच्या माध्यमातून मी मुखेड ते दिल्ली सायकलवर रॅली काढलो. मी 5 राज्यामधून गेलो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली या 5 राज्यामधून मी दिल्ली गाठलो. मला 20 दिवस लागले. स्वतःच्या खर्चावर, स्वतःच्या बळावर हे मी समाजकार्य केलेलं आहे. ज्यावेळेस मी दुपारी विश्रांतीसाठी थांबत होतो आणि संध्याकाळी हाल्टिंग मुकामला मस्जिदमध्ये थांबत होतो, तो लोक मला संवाद करत होते. लोक मला विचारत होते की आपका जो संदेश है, इस संदेश के पीछे क्या राज है, इसके पीछे क्या उद्देश है, आम्हाला सांगा. त्या लोकांना म्हणत होतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान देऊन 75 वर्ष झाले. ये संविधान है बोलकर हम आजाद घूम रहे, हमारी महिलाएं, हमारे माँ बहन आजाद घूम रहे, ड्यूटियां कर रहे, जॉब कर रहे. ये सब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की देन है. तुम संविधान पढ़ो, संविधान पढ़ोगे, उसके ऊपर अमल करो. अमल करोगे तो कायदे में रहोगे, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. हे त्या लोकांना मी सांगत होतो. आणि भारतामध्ये 140 कोटी जे जनता आहे, 140 कोटी जनताची त्यांचं कर्तव्य आहे की आम्ही सर्वजण संविधानाचे शिपाई आहात, संविधानाचे रक्षक आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना
अंधश्रद्धाकडून विज्ञानाकडे वळलेला आहे. म्हणून मी म्हणतो जय जवान जय किसान जय विज्ञान. साहित्य सम्राट लोकशाही अण्णा भोसले म्हणतात आम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मार्गावर काढलं. त्या असं मार्ग आहे की ते मार्गाची कोणी बराबरी करू शकत नाही. डॉक्टर साहित्य सम्राट लोकशाही अण्णा भोसले आणखी म्हणतात की जग बदल घालून घाव म्हणजे सांगून गेले भीमराव म्हणजे सांगून गेले भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला नव्हता, संविधान लागू झाला नव्हता, ज्यावेळेस देशामध्ये 2500 वर्ष मनुस्मृती लागू होती, 2500 वर्ष मनुस्मृती लागू होती, तर त्यावेळेस इंग्रज भी होते भारतामध्ये. तर इंग्रजांनी 16 तास काम घेत होते मजूरदारांचा, 16 तास काम घेत होते मजूरदारांचा, हेल्परांचा 16 तास काम घेत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार त्यांना पत्र लिहून पाठवले की तुम्ही 24 तासामधून 16 तास काम घेता वर्करांना मजूरदारांना, तुम्ही ते कमी करा. मग 24 तासामधून 16 तास तुम्ही काम घेतात तर त्याच्यामध्ये उरतात 8 तास. त्या 8 तासामध्ये त्यांना घरी जाईल कवा, झोपेल कवा, उठून फ्रेश होईल कवा, घरी सामान आणून घरी देईल. ते सुख आहे दुःख आहे त्याला सर्व 8 तासामध्ये करणार नाही. ते वारंवार त्यांना पत्र पाठवत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते इंग्रजांनी मग ते पत्र घेऊन त्यांनी 16 तासच्या ऐवजी 4 तास कमी करून 12 तास केले. 12 तास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ज्यावेळेस संविधान तयार झाला, भारत स्वतंत्र झाला, संविधान तयार झाला, संविधानामध्ये काम करत असताना त्यांना संधी मिळाली काम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्यावेळेस त्यांनी 12 तासाला घडून 12 तासाला कट करून आणखी 4 तास कमी केले. मग संविधानामध्ये त्यांनी 8 तास काम केले की सर्व वर्गांना, लेबरांना, कर्मचाऱ्यांना की 8 तास काम करण्याची अवधी मिळावी, संधी मिळावी. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची देण आहे. संविधानामध्ये आर्टिकल 13 अनुच्छेद 13 मध्ये डॉक्टर बाबासाहेब सांगितलं कि जो भी मनुस्मृति के जो रूढ़ियां है, कलम है, उनके जो कायदे कानून है, उनको आज मैं शून्य घोषित करता हूँ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आर्टिकल 13 मध्ये सांगितलं, अनुच्छेद 13 मध्ये सांगितलं, सर्व ते मनुस्मृतीचे जे रूढे आहेत त्यांनी एका लाईन मध्ये बाहेर काढून टाकून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये, या भारतामध्ये संविधानाचे स्तंभ असं रोवला की त्याला जगाची ताकद त्याला हलवू शकत नाही. काढायची तर दूरची गोष्ट आहे. बंदूक की गोली किसी एक को मार सकती है मगर कलम लाखों लोगों को जिंदा रख सकती है. बंदूक की गोली किसी एक को मार सकती है मगर कलम लाखों लोगों को जिंदा रख सकती है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने कहा कि शिक्षा और एक कलम सबसे बड़ी शक्तिशाली ताकत है. शिक्षा और एक कलम सबसे बड़ी शक्तिशाली ताकत है. इसका उपयोग आप देश और दुनिया को बदलने के लिए कर सकते हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने और कहा कि शिक्षा एक शेरनी का दूध है, जो कोई इसे पिएगा वो धाड़ेगा, अपना हक और अधिकार लेके रहेगा. भले तुम्हारे पैर में चप्पल, जूता, सैंडल ना हो, मगर हाथ में किताब होनी चाहिए, हाथ में कलम होनी चाहिए. मुझे यहाँ पर महिलाओं के ऊपर थोड़ी सी एक शायरी एक याद आई. माता शिक्षा की देवी माता सावित्रीबाई फुले ने कहा, शिक्षा की देवी माता सावित्रीबाई फुले ने कहा कि स्त्रियां और महिला खेत में काम करने के लिए और घर में काम करने के लिए नहीं बनी. खेत में और घर में काम करने के लिए नहीं बनी. वो पुरुषों से अधिक बेहतरीन काम कर सकती है. पुरुषों से अधिक बेहतर काम कर सकती है. सावित्रीबाई फुले ने उस वक्त कहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 महात्मांना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 महात्मांना गुरु मानलं. नंबर 1 तथागत गौतम बुद्ध, नंबर 2 संत कबीरदास, नंबर 3 महात्मा ज्योतिबा फुले. तथागत गौतम बुद्धाचे मला 2 शायरी मला इथे आठवण येत आहेत. नंबर 1, बादाम खाने से उतनी अकल नहीं आती जितनी अकल ठोकर खाने से आती है. बादाम खाने से उतनी अकल नहीं आती जितनी अकल ठोकर खाने से आती है. आणखी एक मला शायरी आठवण येणारी मला शायरी कि दुनिया में 84 लाख जीवों में से केवल मानव ही धन कमाता है. दुनिया में 84 लाख जीवों में से केवल मानव ही धन कमाता है. अन्याय कोई जीव भूखा नहीं मरा, मानव कोई पेट नहीं भरा. संत कबीरदास के मुझे एक शेर याद आ रहा है, वो कहना चाहूंगा. जतरे में पत्थर बिठाया तो तीर्थ बनाया पानी. जतरे में पत्थर बिठाया तो तीर्थ बनाया पानी. दुनिया बड़ी दीवानी पैसों की गुनगानी. जतरे में पत्थर बिठाया तो तीर्थ बनाया पानी. दुनिया बड़ी दीवानी पैसों की गुनगानी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं या समाजाचं दुःख दारिद्र्य आपल्या कांद्यावर घेतलं आहे. म्हणून मी म्हणतो धन्य है वो माँ भीमाबाई आंबेडकर जिसकी गोद से डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने जन्म लिया. धन्य है वो माँ चिमनाबाई फुले जिसकी गोद से जिसकी गोद से महात्मा ज्योति फुले ने जन्म लिया. धन्य है वो माँ जिजाऊ जिसकी गोद से छत्रपति शिवाजी महाराज ने जन्म लिया. आने वाले 14 अप्रैल 2025 में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर इनकी जयंती 134वीं जयंती मनाई जाएगी. 134वीं जयंती. और त्यांचे गुरु सूर्यक्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिल 2025 मध्ये 198वी जयंती साजरी होईल. हे मी आपल्याला अनाउन्समध्ये शुभेच्छा देतो. हे मी आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छोटंसं मला एक गीत आठवून आलं. एक 2 शब्दच आहे, कडवा आहे, ते म्हणून इच्छितो आपल्याला. कीर्ती मागे ठेवूनी, कीर्ती मागे ठेवूनी, दुरंदर गेले भोवनी. कीर्ती मागे ठेवूनी, दुरंदर गेले भोवनी. ठेवावं ध्यान, काडी तुळजान आहे वरदान. करते देशाची ही राखणी, माझ्या भीमाची लेखनी, माझ्या भीमाची लेखनी. सर्व महात्मा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नम्र अभिवादन करतो आणि संविधानाला मी नम्र अभिवादन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. सौदागर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी जसं सांगितलं की डॉक्टर आंबेडकरांनी कर्मचाऱ्यांसाठी जे काही